हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केली मी दुपारी. आता दुपार पण सांगता नाही येणार आणि सकाळ पण नाही. तसं तर 11 साडे 11ची ही वेळ होती आणि या वेळेला ना माझं म्हणजे सकाळचं कपडे भांडी सर्व आवरून झालेलं क्लिनिंगचं आणि दुपारच्या जेवणाचं बाकी होतं. पण म्हटलं दररोज 30 कामं करून थोडा म्हणजे ती कामं पण करायची आणि थोडासा वेगळा काहीतरी केल्यावर कसं मन पण जरा प्रसन्न वाटतं. आणि बरेच दिवस मला आहे ना माझ्या डोक्यात येत होतं की काहीतरी डेकोरचं काम म्हणजे काहीतरी कलर करायचा असं काहीतरी माझ्या मनात चाललेला. तर ही किचनमध्ये जी मी खिडकीत असते बघा बॉटल मनी प्लॅन्टची छोटीशी काचेची बॉटल आहे तीच मला कलर करायची होती. बरेच दिवस माझं चाललेला पण म्हटलं आज आहे वेळ लवकरच कामं आवरलेत आणि दुपारचं जेवण पण काय इतका काय वेळ लागणार नव्हता बनवायला म्हणून म्हटलं थोड्या वेळात हे काम करून घ्यावं. तर इथं मी ही बॉटल बघा मनी प्लॅन्ट हे सर्व काढून ग्लासमध्ये ठेवून दिलेला आणि ते म्हणजे ती बॉटल चांगली घासून वगैरे घेतली आणि थोडीशी उन्हात सुकवली मी तिला आणि त्यानंतर कलर करायला घेतलेली बघा. अशी कलरची म्हणा किंवा क्राफ्टचं काहीतरी वेगळं काम केलं ना का जरा मन पण आपलं बघा म्हणजे कलरफुल होऊन जातं. माझं तरी तसंच झालेलं आणि इतका काही वेळ पण लागला नाही. 10-15 मिनटातच मी हे केलेलं आणि कसा 10-15 मिनटात जरी मी हे काम केलं ना तरी पण किचनमध्ये गेल्यावर खिडकीतला जरी एक कोपरा थोडा कलरफुल दिसतो. आता 2 दिवस झाले मी हा केलेला आणि हा व्लॉग 2 दिवस अगोदरचा आहे. पण किचनमध्ये गेलो ना असं म्हणजे थोडासा कलरफुल असा दिसला काहीतरी ना म्हणजे मस्त वाटत त्यातल्या त्यात थोडासा तरी म्हणजे 1-2 सेकंद तरी मस्त वाटतं. तर बघा इथं मी हे मस्त अशी सुकवून ठेवली म्हणजे 2-3 मिनटं फक्त ऊन दिला मी चांगली कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आणि असं येलो कलर मी तिला दिलेला. म्हणजे मी तसं पण बघितलेलं जरा 1-2 शॉर्टमध्ये कुठला चांगलं वाटेल तसं आपण करू. पण कसा येलो म्हणा रेड ग्रीन या कलरमध्ये जरा म्हणजे फुलं त्याच कलरचे असतात जास्त करून म्हणून म्हटलं येलो कलर द्यावा. पूर्ण बॉटलला मी असा येलो कलर दिलेला. अक्रेलिक कलर होते हे माझ्याकडं त्यातलंच म्हणजे ते कसं निघणार पण नाही जरी साधी धुवली ना साबणाने तरी पण काही इतकं काही निघणार नाही. अक्रेलिक कलर इतके म्हणजे स्ट्रॉंग असतात थोडे. तर तेच मी कलर इथे घेतलेले आणि त्याच्यावर मग छोटे छोटे व्हाईट डॉट दिले आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला रेड कलरचे डॉट दिले म्हणजे कसं फुलांचा जरा आकार येईल आणि मस्तच वाटतं खरंच. म्हणजे किचनमध्ये ना थोडासा का होईना आपला 10-15 मिनटाचं काम पण किचनमध्ये गेल्यानंतर मस्त वाटतं. बघू आता अजून काहीतरी क्राफ्टचं म्हणजे असं आता मी लवकर कामं आवरीत जाईन आणि तसं पण माझं दुसरं काम पण आहे जसं तुम्हाला माहिती आहे की टेलरिंगचं म्हणा पण ते पण दररोज करून कंटाळा येतं कधी कधी. असं काहीतरी केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. तर बघा हेच माझं काम चालू होतं इथं आणि यावेळेला दोन्ही मुलं पण नव्हती घरात म्हणजे दोन्ही पण शाळेत गेलेली ना त्याच्यामुळे निवांतच माझं जरा काम चालू होतं. आणि ती जर मुलं असती ना मग जियांश तरी मध्ये आलाच असता लुडबुड करायला. त्यानंतर मग तो आलेला ना जेव्हा स्कूलमधून तेव्हा त्याचं लक्ष गेलेलं तेव्हा बोलत होता की मम्मी तू कधी केला मला पण असा करायचा आहे. तर म्हटलं बघू आपण नंतर कधीतरी करू. इथं माझं एकटीचं TV बघता बघता काम चालू होतं आणि मस्तच वाटत होती बघा. आता तुम्हाला दिसत असेल आणि याच्यात आता मी छोटी छोटी अशी ग्रीन कलरची पानं पण काढलेली ही बघा मस्तच वाटत होती. आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यात पाणी भरून मनी प्लॅन्ट ठेवून दिलेलं ना त्याच्यामुळे तर अजूनच त्याला शो आलेली बॉटलला. एकदम म्हणजे सिम्पलच आणि कमीत कमी मला तर वाटतं म्हणजे जास्ती असतं 15 मिनटं लागलेली पण मस्तच वाटत होतं मला तरी. तुम्ही पण जर म्हणजे तुमच्याकडे असतील ना असे अक्रेलिक कलर तर कधीतरी म्हणजे असं काम केलं ना का तुम्हाला पण प्रसन्न वाटेल. जर नसेल करत तर करा म्हणजे कसं मस्त वाटतं माझ्याहून मी तरी सांगते. आणि इथं बघा आता मस्त एक साईडचा कोपरा आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला बरेच दिवस झालं आणि छोटासा म्हणजे क्राफ्ट बनवलेला जियांशला स्कूलमध्ये सांगितलेला. आपला जो बंद झालेला बल्ब असतो ना त्याच्यापासून बनवलेला तो पण मी किचनमध्येच ठेवून दिला आहे. तुम्हाला दिसेलच पुढे यापुढे. त्याला पण म्हणजे तो बल्बची फायबरचा बल्ब ती वाटी काढून मी त्याच्यावर अशी उलटी ठेवलेली आणि आता तुम्ही बघा तुम्हाला दिसेलच खिडकीत माझ्या सांगण्यापेक्षा तुम्हाला बघून समजेल. आणि त्या वाटीला मी रेड कलर म्हणजे ते काव्यानेच केलेला. काव्याने त्याला रेड कलर देऊन त्याच्यावर असे छोटे छोटे डॉट दिलेल्या आणि असा मशरूम टाईप शेप झालेला त्याचा. तो पण मस्त वाटतं किचनमध्ये बघायला. आणि हे तर मला आवडली ही बॉटल तरी मला आवडली. आता काव्याला पण म्हणजे मस्त वाटलेली. काव्या पण स्कूलमधून आलेली ना तेव्हा बोलत होते की मम्मी मस्त वाटतं असंच काही म्हणजे वेगवेगळे करून ठेव. म्हणजे कसा म्हणजे ती सांगत होती की काही कुंड्यांना पण मम्मी असा कर म्हणजे आपल्याला ज्या रूममधल्या बेडरूमच्या खिडकीमध्ये झाडं लावता येतील. तर बघा ही 2 क्राफ्ट म्हणजे एकदम वेस्ट कामापासून येतात. आता ही बॉटल पण आहे ना मुलं अशीच मिल्कशेक आणतात बघा त्याचीच ही बॉटल होती आणि तो फुकट गेलेला बल्ब
त्या दोन्यांपासून असा काहीसा एक कोपरा, माझा छोटासा कोपरा का असेना पण मस्त डेकोर करून झालेला. आणि त्यानंतर मग मी इथं मला तर वाटतं आता दुपारचं जेवण वगैरे आवरलेलं माझं. आणि आता कसं उन्हाळीचे दिवस आहेत ना, एकदम गरम वाफ येते घरात, मग त्याच्यामुळं उन्हाळ्यात तरी माझे 2-3 वेळा होतातच लादी पुसायच्या. त्याच्यामुळं थोडा थंड थंड वाटतं. तरी तर माझं लादी पुसायचंच काम चालू होतं आणि एकीकडे TV चालू होती. आणि हा व्लॉग आहे ना धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. याआधी मी होळीचा व्लॉग काही शेअर केला नाही, कारण मला होळी म्हणजे मला काही फराळ वगैरे काय बनवायचं नव्हतं आणि पाया पण पडायचं नव्हतं. त्याच्यामुळं मग मी काही शूट केलंच नाही होळीच्या ह्याच्यात. हा धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि म्हणजे तसं पण आहे ना, आईंनी म्हणजे सासूबाईंनी सर्व पुरणपोळ्या, करंज्या वगैरे बनवून नैवेद्य वगैरे दाखवलेला. पण मी त्यांना बोललेले की तुम्ही पुरणपोळ्या बनवा, पण करंज्यांचं जो सारण बनवाल ना तुम्ही, तो जास्तच बनवा आणि नैवेद्यापुरत्या बनवा फक्त. मग बाकीचा तो सारण आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवून द्या. मग मग मी 2 दिवसांनी मी बनवेन. म्हणजे कसं त्यांना पण जास्त चेप नको यायला. आणि तशा पण ना पुरणपोळ्या आणि करंज्या आमच्या घरात आवडतात म्हणजे सर्वांनाच. तर त्याच्यामुळं मग मी बोललेली की सारखे सारखे पण आपण ते काही करत नाही, सणानिमित्तच आपण करतो, म्हणून थोडासा जास्तच करून ठेवा फ्रीजमध्ये. मग मग 2 दिवसांनी आपण मिळून बनवू. तर इथं मग रात्रीची ही जेवणाचं वगैरे माझं इथं आवरून झालेला. मध्ये मध्ये थोडं थोडं मी शूट केलेलं, पूर्ण दिवसाचं काय मी शूट केलं नाही. तर मग जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर काव्या, मी आणि आई असं आमच्या तिघींचं काम चालू होतं बघा. तिघींनी मिळून इथं काव्याने आणि मी आईंना पापड लाटून दिले ना. त्यानंतर आईंनी अशी म्हणजे भरून सारण भरून तयार केलेलं. आता या करंज्यांची रेसिपी वगैरे मी काय शूट केली नाही, कारण कसं आता बऱ्याच रेसिपी आपल्या यूट्यूबवर असतात म्हणा. त्याच्यामुळं डायरेक्ट आणि तो सारण पण आईंनी बनवलेला, त्याच्यामुळं मी काहीच शूट केलं नाही. फक्त या रात्री आम्ही करंज्या लाटून हे करून घेतलेल्या, अर्ध्या लाटून दिल्या मी. त्यानंतर मग काव्याने आणि आईनेच बनवलेलं. आणि मग मी गेलेले त्या करंज्या तळण्यासाठी गॅसजवळ. म्हणजे कसं, आणि मला तर वाटतं ना ही वेळ आता 9-9:30ची होती आणि आम्हाला हे सर्व करता करतानाच 12-12:30 झालेल्या. आणि करंज्यांचं काम कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे कसा बराच टाईमपास होतो. पुरणपोळ्या कशा पटपट लाटून होतात, करंज्यांचं डायरेक्ट करंजी लाटून झाल्यानंतर ती अशी काचणीने कापताना त्याच्या साईडचा पण पीठ निघतो. असं करून करून पीठ वाढत जातं आणि काम हा बराच वाढीव असतो. आम्हाला जवळजवळ 2-3 तास, 2-2.5 तास तरी लागलेले आम्हाला या करंज्या करता करता. आणि थोडासा व्हिडिओ, आता अगोदरचा व्हिडिओ बरोबर क्लिअर होता, रात्रीच्या वेळेला ना थोडासा दुसरं व्हिडिओ येतो. त्याच्यामुळे आता तुम्ही समजून घ्या, कारण थोडासा ब्लर मध्ये मध्ये होतं लाईटीच्या मुलं. आणि संध्याकाळच्या वेळेला ना थोडी लाईट पण आमची या वेळेला डिम झालेली, म्हणजे थोडासा फरक तुम्हाला जाणवत असेल बघा आता. त्याच्यामुळं तर असं जरा समजून घ्या. इथं करंज्या लाटण्याचंच आमचं दोघींचं काम चालू होतं. जियांश मला तर वाटतं या वेळेला झोपलेला की का त्याच्या काकाच्याच घरी गेलेला या वेळेला, त्याच्यामुळं तो मध्ये मध्ये नव्हता इथं. तर बघा कावेळेला मी इथं छोटे छोटे गोळे करून दिलेले पापड लाटायला, आणि मग मी गेलेले इकडे करंज्या तळायला. आणि हे पण काम तसं बघितलं तर बराच टाईमपासचं आहे. एकदम कमी गॅसवर व्यवस्थित असा करंज्या फ्राय करायला लागतात, नाहीतर मग आहेत ना त्या वरून लाल आणि आतून अशा कच्च्या कच्च्या वाटतात. आणि त्या डब्यात वगैरे भरून ठेवल्या ना का लगेच नरमच पडतात. त्याच्यामुळं मग एकदम मंद गॅसवर अशा तळून घेतलेल्या मी या करंज्या. आणि यातील काही करंज्या मेस्तूरच्या बनवलेल्या आणि काही करंज्या रव्याच्या बनवलेल्या, म्हणजे मिक्स, काही अर्ध्या या अर्ध्या त्या अशा बनवलेल्या. आता झाल्यातल्या त्या तर मिक्सच, कारण मी पण इतक्या काय बघत राहिली नाही, कारण झोप पण आलेली. त्याच्यामुळे पटपट फ्रायच करून घेतल्या, वेगवेगळ्या काय केल्या नाही. आता ज्याला जशी भेटेल तशी भेटेल असा विचार करून. आणि याच्या खाली पण दुसऱ्या करंज्यांचा थर होता, असं म्हणजे 2 थर होते. आणि दुसऱ्या अजून आई तिकडे लाटत होत्या. इतक्या करंज्या फ्राय करायच्या होत्या बोलल्यानंतर, आणि त्या पण कमी गॅसवर, म्हणजे बराच टाईम लागणार होता. आणि इकडे बघा, इकडं आईचं काम चालू होतं. काव्या पण कंटाळलेली. काव्या मग जाऊन जरा आराम करत होती. आणि या वेळेला झालेल्या बऱ्यापैकी करंज्या पूर्ण. आता आई फक्त राहिलेल्या पिठाच्या पोळ्या बनवत होत्या, म्हणजे उरलेल्या पिठाच्या सारण संपलेला. मग त्याच्यामुळं बोलल्या की मी नुसत्या यांच्या पुऱ्या लाटून देतो. मग काव्या उठून कंटाळलेल्या. आणि इकडे बघा आता फायनली माझ्या या बहुतेक करंज्या फ्राय करून झालेल्या. आणि यावेळेला बराच उशीर झालेला. माणसं सगळी घरातील म्हणजे लाईट वगैरे बंद करून झोपलेले. माझं इकडे किचनमध्ये एकटीचंच काम चालू होतं. एकीकडे टीव्ही पण चालू होती. माझं टीव्ही बघता बघताच काम चालू होतं, कारण म्हणजे बरं वाटतं जरा टाईमपास. तशी पण काव्या जागीच होती. लाईट बंद करून फक्त त्यांचं बघण्याचं काम चालू होतं. दाखवतेच मी तुम्हाला. अवतार तर तुम्ही बघतच असाल दिवसभराचा. इकडे बघा पूर्ण अंधार होता हॉलमध्ये. काव्या होती जागी, टीव्ही बघत होती. आणि माझा पण मध्ये
मध्ये मध्ये इकडे येणं जाणं काम चालूच होतं. इथं बघा या करंज्या वगैरे पूर्ण फ्राय करून झाल्या, थोड्या थंड करून दिल्या आणि मग मी इथं डब्यात भरण्याचं काम चालू होतं. कारण तशाच पण मग नाही ठेवता येणार म्हणून डब्यात ठेवलेल्या. डब्यात भरून पण मी थोडा वेळ फॅन खाली ठेवून दिलेलं. म्हटलं रात्रीचं माझं जे कपडे वगैरे चेंज करायचे होते आणि स्किन केअर करायचं होतं ना, तितक्या वेळेला थोडा थंड होऊन जाईल म्हणजे गरम गरम लगेचच झाकण लावायला नको. तोपर्यंत फॅनवर ठेवून फॅन खाली ठेवून दिलेला आणि तोपर्यंत मग माझं आवरून झाल्यानंतर झोपायच्या वेळेला थंड पण झालेला चांगला डब्बा आणि मग त्यानंतर लावून मी ठेवून दिलेला आणि सकाळी मस्त आम्ही हे आता एन्जॉय करणार होतो. मी तर रात्रीच तळताच 2 करंज्या खाल्लेल्या कारण मला मैसूरच्या करंज्या आहेत ना गरम गरमच आवडतात. मग मी गरम गरमच खाऊन घेतलेल्या आता म्हणजे आणि आवडतात पण. तुम्हाला आवडतात का मैसूरच्या करंज्या? मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तर लग्नाआधी म्हणजे ना लग्नाआधी आमच्याकडे मैसूरच्या करंज्या नव्हत्या, फक्त जो रव्याचं सारण किंवा ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात. पण अशा मैसूरच्या करंज्या नव्हत्या नाही बनवत कधी, म्हणून मी लग्नानंतरच मी या खायला लागले आणि आवडायला लागल्या मला. असो तर इथं माझा हा आता रात्रीचं काम करून झालेला आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल एकदम म्हणजे असं क्लिअर वाटतच नव्हता. तरी पण मी शूट केलेला रात्रीचं इतकं काही क्लिअर येत नाही आणि बाहेरचा सूर्यप्रकाश आणि आपला जो लाईटचा उजेड त्याच्यामध्ये बराच फरक असतो. असो तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.